अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 मे 2024 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकीच आपली ढाल मजबूत असली पाहिजे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। जिवंत व्यक्ती किंवा मयत व्यक्तीच्या नावाने बनावट आधार कार्ड कागदपत्र तयार करून सर्रास प्लॉट विक्रीचा धंदा अमरावती शहरात उघडकीस आला आहे। या प्रकरणात प्लॉट विकत घेणाऱ्यांची लाखो रुपयाने फसवणूक केल्याने गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केले। मात्र आतापर्यंत गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात एकालाही ताब्यात घेतले नाही। हे विशेष। अमरावती शहरात भूमाफिया सक्रिय असल्याचे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या तक्रारीवरनं आता स्पष्ट होत आहे। शहरात अनेक वर्षापासून खुल्या भूखंडावर भूमाफियांची नजर असून त्या भूखंडाची गुपचूप माहिती काढणे, मालकाचा पत्ता काढून त्याच मालकाचे बनावट आधार कार्ड बनवून दुसऱ्याला विकण्यास ग्राहक शोधणे, एखाद्या प्लॉटचा इसार आणि लगेच खरेदी करून टोळी आपले काम फत्ते करतात आणि काहीच दिवसांनी तो प्लॉट दुसऱ्याला विकणे, असे 3 प्रकरण समोर आले आहेत। सुरेश सुखदेव भारवाडे व एका महिलेला भूमाफिया टोळीतील रुपेश गजानन बुरघाटे, सोहनलाल भैयालाल कुरिलसह अविनाश श्रीधर काळे यांनी रहाडगाव येथील प्लॉट दाखविला। हा प्लॉट यवतमाळ येथील श्रद्धा वसंत नवघरे यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले। सुरेश मारवाडे व सोबतच्या महिलेने 5 लाख देऊन प्लॉटची इसार चिठ्ठी केली। दुसऱ्या दिवशी मारवाडे यांना माहिती पडले की श्रद्धा नवघरे यांचे 22 एप्रिल 2010 ला निधन झालेत। जी महिला आली होती ती तोतया महिला असल्याचे लक्षात येताच 13 एप्रिलला गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। यावर पोलिसांनी रुपेश गजानन बुरघाटे, सोहनलाल कुरिल, अविनाश काळेसह एका महिलाविरुद्ध गुन्हे दाखल केलेत। हाच प्लॉट भूमाफियांनी 1 फेब्रुवारी 2023 ला अतुल रघुवंशी, सतीश शर्मा सह दीपक मंत्री यांना 17,50,000 रुपयात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यात पुन्हा गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। अशीच घटना 14 एप्रिलला सुरक्षा कॉलनी येथे राहणाऱ्या तारा लिओ नामक महिलेच्या प्लॉटची भूमाफियांनी माहिती काढून तारा लिओ सारखी महिला उभी करून तिचे बनावट कागदपत्र तयार करून दलालच्या माध्यमातून प्लॉट विक्रीसाठी काढला। हाच प्लॉट 16,53,000 विकत घेतला। पुढे माहिती पडली की ज्या महिलेकडून प्लॉट विकत घेतला ती तारा लिओ नसून दुसरी महिला आहे। या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रमोद सरदार यांच्या तक्रारीवरनं स्वप्नील साहेबराव महल्ले, अमोल राऊत, बाबूराव दादाराव लकडे, विलास देवीदास मेश्राम आणि एक महिला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या 3ही गुन्ह्यात मात्र गाडगेनगर पोलिसांनी अद्यापपर्यंत कुणालाच ताब्यात घेतले नाही, हे विशेष। त्यामुळे आता गाडगेनगर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा कार्यक्रम आधी याच शहरात भव्य कलश यात्रा काढण्यात आली। कलश यात्रेचा मार्ग पोलिसांनी नियोजित केला असताना सुद्धा
कथा आयोजक व्यवस्थापकाने आपल्या मर्जीने दुसऱ्या मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत परतवाडा पोलिसांनी कथा व्यवस्थापक अजय मोर्या यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेत. परतवाडा शहरात 5 मे पासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथेचं भव्य आयोजन करण्यात आले. मात्र याच कथेत कलश यात्रा दरम्यान एका भाविक महिलेला हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला. तर याच कथेत अनेक भाविक महिलांच्या सोन्याचे दागिने चोरीला गेले. अशातच आता तिसरी घटना पुन्हा समोर आली आहे. शिवमहापुराण कथा व्यवस्थापकावर परतवाडा पोलिसांनी कलश यात्रा मार्गाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केले आहे. परतवाडा शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रमाआधी कलश यात्रा काढण्यात आली. यात शेकडो हजारो महिला भाविकांनी सहभाग घेतला. या दरम्यान आधीच कलश यात्रेचा मार्ग पोलिसांकडून कोणत्या मार्गाने यात्रा जाणार तो मार्ग आयोजक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठरविण्यात आले. पोलिसांचा त्याप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र कथा व्यवस्थापक अजय मोर्या यांनी कलश मार्गाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने परतवाडा पोलीस निरीक्षक शिरस्कर यांनी कथा व्यवस्थापक अजय मोर्या यांच्या विरुद्ध 180-188 अंतर्गत गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाणी करीत आहेत. परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा कलश यात्रेत एका भाविक महिलेला कलश यात्रेत दरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर आता या शिवमहापुराण कथेत सहभागी होणाऱ्या भाविक महिलांचे सोन्याचे आभूषण चोरी गेल्याची खळबळजनक घटना 6 मेच्या सकाळी उघडकीस आली. या घटनेत आता पोलिसांनी तब्बल 44 आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले असून यात 38 महिलांसह 6 पुरुषांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेली टोळी ही अमरावती, नागपूर, वर्धासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान राज्यात सक्रिय असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कथा कार्यक्रमात कोणावर संशय असेल तर परतवाडा पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेला घडलेल्या 2 घटनेवरनं गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. 5 मेला शिवमहापुराण कथापूर्वी शहरात काढण्यात आलेल्या कलश यात्रेत एका भाविक महिलेला अचानक गर्दीत हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ती घटना संपत नाही तर त्याच कलश यात्रेत आणि कथेत सहभागी झालेल्या तब्बल 20 ते 25 महिलांचे दागिने चोरीला गेले. एकीकडे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेत लाखो भाविक सहभागी होत असतात. यानिमित्त अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सुद्धा वाहतुकीची जबाबदारी म्हणून या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी दुसरा पर्यायी रस्ता वळविण्यात आला असल्याचे प्रेस नोट जारी केले होते. लाखो भाविक येणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले होते. अशावेळी याच शिवमहापुराण कथा कार्यक्रमांतर्गत सोन्याचे आभूषण चोरीच्या घटना घडणे हे खरंच कथा कार्यक्रम सुरक्षिततेवर आता प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक महिलांचे कलश यात्रेदरम्यान सोन्याचे आभूषण चोरी गेल्याने परतवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. यात ग्रामीण पोलिसांनी आपली तत्परता म्हणून तात्काळ या घटनेवर लक्ष केंद्रित करून धडक कारवाई केली. परतवाडा पोलिसांनी 6 मे रोजी चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. यात 38 महिला आणि 6 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या 44 आंतरराज्यीय चोर टोळी असल्याची माहिती पोलिसांनी स्पष्ट केली. ताब्यात घेतलेले सर्व महिला पुरुष गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याचीही माहिती मिळत आहे. ही आंतरराज्यीय टोळी असून अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या ठिकाणी सक्रिय असल्याचे सुद्धा स्पष्ट झालेत. शिवमहापुराण कथास्थळी कोणावर संशय असेल त्यांनी परतवाडा नियंत्रण कक्ष 072-232-22 किंवा 072-232-002 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा, परतवाडा पोलीस, यवतमाळ गुन्हे शाखा, अंजनगाव सुर्जी पोलिसांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या स्थळावरून 3 अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. लोणी, दर्यापूरसह अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीतून 3 मुलींना फूस लावून पळविण्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणात आता वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्यात. लोणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना घडल्याचे समोर आले आहे. यावर 3 प्रकरणात 4 मेच्या दिवशी अज्ञात दोघांसह एका संशयित विरुद्ध अपहरणाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दर्यापूर तालुक्यात राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी सह दुसरी मुलगी मावशीकडे राहून ब्युटी पार्लरचा कोर्स करायला आली. 3 मेच्या दिवशी दोघी गावाला गेल्या, मात्र घरी परतल्याच नसल्याने नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत अंजनगाव सुर्जी शहरात राहणारी 8व्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी 4 मेला बेपत्ता झाली. ती सुद्धा घरी न परतल्याने रात्री 10 वाजता नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही प्रकरणात 2 वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास कामाला लागले आहेत. अमरावती शहरात केवल कॉलनीत राहणारे माजी सैनिक मिलिंद वाघ यांच्या हत्येचा गोप्यस्फोट माहिती आता पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आली आहे. पत्नीने पतीला कायमचेच संपविण्यासाठी शेजारी राहणाऱ्या 3 युवकांना 8 लाखाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले. आधी पती बेपत्ता असल्याची बनावट तक्रार पत्नीने गाडगेनगर पोलीस स्टेशनला दाखल केली. मात्र नांदगाव पेठ पोलिसांनी सखोल चौकशी करून खरी सत्यता उघडकीस आणली. नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी पत्नीसह 3घांना ताब्यात घेतले. न्यायालयाने सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अमरावती शहराच्या कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना नागरिकांनी फोन करून माहिती दिली. अशात नांदगाव पेठ पोलीस दाखल होऊन नाल्यात अचानक आढळून आलेला कुजलेला मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेहाबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली असता धक्कादायक प्रकरण समोर आलंय. घरगुती वाद पेन्शनची रक्कम दुसऱ्या महिलेच्या नावावर करेल या शंकेने पत्नीनेच पतीच्या मित्रांना पतीला कायमचे संपविण्यासाठी 8 लाखाची सुपारी दिल्याचे नांदगाव पेठ पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आलंय. भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तथा रेल्वेत नोकरीला असलेले अमरावती शहरातील केवल कॉलनी येथे राहणारे 42 वर्षीय मृतक मिलिंद सौदागर वाघ असे मृतकाचे नाव आहे. पती मिलिंद वाघ हे घरातून बेपत्ता असल्याची बनावट तक्रार आरोपी पत्नीने आधी गाडगेनगर पोलीस स्टेशनला केली. या दरम्यान कठोरा गांधी मार्गावरील ड्राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला. नांदगाव पेठ पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र मृतक मिलिंद यांचे लहान भाऊ प्रशांत हा मिलिंद यांच्या नेहमी संपर्कात राहत असल्याने त्याला भावाने सर्व आपबीती सांगितली होती. त्याला पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत होते. यावर नांदगाव पेठ पोलिसांना माहिती स्पष्ट केल्यावर पोलिसांनी वेगळ्या दिशेने कसून चौकशीला सुरुवात केली आणि नंतर पत्नीवर संशय आल्याने तिला आधी ताब्यात घेऊन सर्व आपबीतीचा खुलासा करण्यात आला. पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी शेजारीच राहणाऱ्या मिलिंदच्या मित्रांना 8 लाखाची सुपारी दिली. 18 एप्रिलला 3ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले. दारू पिल्यानंतर मिलिंद वाघ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. आकस्मिक मृत्यूचा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला. मात्र नांदगाव पेठ पोलिसांनी घडलेल्या हत्येचा उलगडा केला. नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी पत्नीसह 19 वर्षीय शुभम देवीदास भोयर, 29 वर्ष संकेत अशोकराव बोडे तर 19 वर्षीय कार्तिक मुरलीधर कडूकर यांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण समस्या जाणवत असते. यावर्षी सुद्धा पिण्याच्या पाण्याचा हाहाकार माजला असून 5 दिवस येथील नळाला पाणी येत नाही. पाण्याकरिता येथील नागरिकांची दूरवर चांगलीच भटकंती होत आहे. नागरिकांना तर पाणी मिळतच नाही, मात्र धारणी उपजिल्हा रुग्णालय ही पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली. त्यामुळे आता पुन्हा धारणी तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मे महिन्यात जसा पारा चढला तसाच धारणीकरांचा पाणी प्रश्न वाढला.
धारणी नगरपंचायत कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या सर्व विहिरी तसेच नगरपंचायतने केलेल्या बोअरवेलमध्ये सुद्धा पाणी संपल्यामुळे धारणीकरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे 5-5 दिवस पाणी नळाला येत नसल्याने माणसाचे हाल तर होतच आहे, मात्र मुक्या जनावरांना सुद्धा पाण्याकरिता भटकावे लागत आहे. धारणीच्या काही वार्डातील नळ येतो, मात्र त्या एका नळावर 40 घर पाणी पितात. तसेच धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारकरिता दाखल रुग्णांच्या नातेवाईकाला धारणी येथील पाणी पुरवठा विहीरवरून पाणी आणून तहान भागवावी लागते. तुम्हारा पेशेंट है यहाँ पे? हाय, कितने दिन से है? 3 दिन हो गया। 3 दिन हो गया. पानी पीने का मिल रहा? पानी हुआ तो उधर टाकी से ला रहे हैं। बड़ा टाकी से ला रहे? ये भर के ला रहे? या अंदर पानी नहीं है पीने के लिए? हाँ, आज आया. कितने दिन के बाद? 4 दिन. प्रभाग क्रमांक 11, 17, 14, 13, 2 व 3 या भागात 5-5 दिवस नळ येत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नंबर 17 मांडवा रोड काली माता मंदिर के पास में पाइपलाइन डल गई है, लेकिन अभी तक नल नहीं चालू हुआ और हमको इतनी दिक्कत होती, एक नल पे 30-40 घर पानी भरते और वहाँ उसमें झगड़े होते बहुत. कितने दिन में आ रहा है नल? ये तो रोज आता है नल, 30-40 और कभी कभी लाइन नहीं रहती, 30-40 घर के लोग पानी भरते. एक ही नल है? एक ही नल है. 40 घर पानी भरते हैं. हाँ, यहाँ से तो कहाँ से हमको पानी पीने, इसलिए हमको हमारे घर घर के नल चालू कर दो, बस हमसे ये विनंती है. हो आपला परिचय? माझा परिचय सुलभा वासुदेवराव भलावी, सामाजिक कार्यकर्ता, धारणी. बरं. आपला वार्ड क्रमांक कोणता वार्ड आहे? क्रमांक 11. 11. बरं, आपली इथं पाण्याची समस्या किती दिवसापासून आहे? जवळजवळ पाण्याची समस्या जेव्हापासून 10 वर्षाच्या वरची समस्या पाण्याची आहे. आणि दरवर्षी उन्हाळ्यात जास्तच होती समस्या. मे महिन्यामध्ये भरपूर, मे आणि जून वनवन फिरावं लागते पाण्यासाठी. आता किती दिवस झाले पाणी नाही आपल्या इथं? आता जवळजवळ 4-5 दिवस झाले पाण्याला खूपच त्रास सुरू झाला. मग आता पाण्याची काय सोय कराल तुम्ही? आता पाण्याची सोय, बोर पण आटल्या. बरं. परत ह्या आपले नगरपंचायत सांगतात की पाणी लेवल खाली गेलेली आहे. बरं. ठीक आहे, पाणी लेवल खाली गेलेली आहे, पण मार्च एंडिंगला जे फंड येते त्यात पाण्याची सोय प्रथम करून ठेवावं लागतं. इथं टँकर वगैरे नगरपंचायत पाठवून राहिली का? नाही, काहीच नाही. टँकर नाही, कुठलं काहीच नाही. आणि जी आता टाकी बनलेली आहे त्या टाकीवर ते टाकी जर चालू केली तर पाण्याची समस्या ही कमी होईल. सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करते आहे की पाण्याची समस्या जी आहे ती पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायतच्या लेवलला सोडवावी आणि CO साहेबांनी त्यात जातीयतेने लक्ष द्यावं व आमची समस्याचा निवारण करावं. कारण महिलांना पाण्याशिवाय होत नाही आणि पुरुषांनाही मे महिन्यात पाण्याशिवाय होत नाही. धारणी येथे अनधिकृत बांधकाम व बोरवेल, मोठमोठे बंगले बांधकामांचे काम बंद केले तर पाण्याचे स्तोत्र वाढण्यास मदत होऊ शकते. धारणी येथे सकाळी 5 वाजतापासून पाण्याकरिता नागरिकांना झोपेतून जागे होऊन चक्क नळावर लाईन लावावी लागत आहे. भातकुली तालुक्यातील अनेक गावातील नळाला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची पाण्याकरिता वणवण होताना दिसून येत आहे. यामुळेच पाणी पुरवठा करा, अन्यथा घागर मोर्चा काढू असा आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला निवेदन सादर केलेत. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे पाणी टंचाईच्या समस्येने गावकरी त्रस्त झाले आहेत. तसेच नळाला 8 ते 10 दिवसाआड पाणी येत आहे. भर उन्हाळ्यात गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट होत आहे. प्रत्येकाला पाण्याची गरज असूनही वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. तसेच सतत पाणी पुरवठा होत नसल्याने या गावातील पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे गावातील नागरिकांची चांगलीच पायपीट होत आहे. तसेच पूर्णा प्रकल्पाच्या 105 गावांपैकी वाठोडा शुक्लेश्वर हे गाव शेवटचे टोक आहे. त्यामुळे पाण्याचा सप्लाय टाकीमध्ये कमी होत आहे. वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता यांना निवेदन देण्यात आले. त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा येत्या काही दिवसात कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. आज आम्ही वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन देण्याकरिता आलो आहे. आज वाठोडा शुक्लेश्वरमध्ये 8 ते 10 दिवसाच्या नंतर पाणी येते. हा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने आम्ही आताच
कार्यकारी अभियंता यांची अशी भेट घेतली आणि भेट घालून त्यांना गावातली ज्या समस्या आहे पाण्याची, ते पाण्याची समस्या सांगितली. पाण्याच्या समस्या जर या 2-3 दिवसात जर मार्गी न निघाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून तमाम गावकऱ्यातले सर्व महिला पुरुष इथे येऊन इथे घागर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना निवेदन तसंच त्यांना माहितीसुद्धा दिली. आणि त्यांनी या 2 दिवसात तोडगा काढून सर्वांना रेग्युलर पूर्वीप्रमाणे पाणी मिळेल असे आम्हाला आश्वासन दिले. यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान, उपसरपंच माया बुरघाटे, अमोल महात्मे, रमेश थोरात, वकील कुरेशी, मंगेश बुरघाटे, दिलेश बुरघाटे, बंडू चौधरी उपस्थित होते. सुसाट वेगाने येणाऱ्या कारने कामावरून घरी परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीला धडक दिल्याने 2 कामगार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा भीषण अपघात यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात घडला. जोरदार धडक देणारी कार ही आर्णीच्या तहसीलदारांची असल्याची पोलिसांच्या तपासावरून समोर आली आहे. या घटनेत कार चालक पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. वाहनाच्या अपघाताच्या संख्येत विदर्भात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. दररोज रस्त्यावर भीषण अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशाच भीषण अपघातात कामावरून घरी जाणाऱ्या युवकांना आपला जीव गमवावा लागला. ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात घडली. बोरी अरब येथून काम आटपून आपल्या दारव्हा गावी जाण्यासाठी 2 युवक दुचाकीने निघाले. या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. दारव्हा पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याच्या शोधात पोलीस लागले आहेत. कार ही तहसीलदार परसराम भोसले यांची असल्याची पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आली आहे. अपघातात मृत झालेला रामगाव येथे राहणारा 25 वर्षीय अंकुश देवराज भोजने तर 26 वर्षीय श्रीकांत प्रमोद ठाकरे या दोघांचा समावेश आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.